नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ इतका महत्त्वाचा असणार आहे. जे पण मी बोलणार आहे ते पेपरात येणार आहे या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, पेन पेपर घेऊन बसा. आज आपण फिजिक्स पेपर लीक वरती बोलणार आहेत. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या पेपर लीक वरती हवा आहे प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी जे पण तुम्ही सांगणार त्याच्यावर व्हिडिओ येईल. जी पण गोष्ट मी सांगणार आहे ती पेपरात येईल या गोष्टीची खात्री देतो. ठीक आहे, व्यवस्थित लिहून घ्या प्रत्येक गोष्ट. ठीक आहे, चला HSC बोर्ड 2026च्या फिजिक्स पेपर लीक बद्दल बोलूया, पण त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओची विनर तानिया कुलकर्णी होती, जिला 1500 रुपीज अमेझॉन व्हाउचर गेलेले आहे. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. प्रत्येक व्हिडिओ मधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो, त्याचं नाव पण अनाउन्स करतो, 1500 रुपीज अमेझॉन व्हाउचर पण जातं. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं बाळांनो, आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कुठूनही काही प्रश्न समजले सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतात, म्हणून लगेच जॉईन करा. 2026च्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप आहे. ठीक आहे, चला फिजिक्स पेपर लीक बद्दल बोलूया फिजिक्स बद्दल. ही गोष्ट मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण बोललो होतो. ठीक आहे, फिजिक्स मध्ये 90% आणण्यासाठी तुम्हाला 8 चॅप्टर करायचे आहेत. फक्त 8 चॅप्टर जरी केले तरी तुमच्या आरामात 90% येतात, आणि 8 चॅप्टर करण्यासाठी 8 चॅप्टर करून तुमचे 60 मार्क येणार आहेत बाळांनो. ठीक आहे, 70 पैकी किती 60 मार्क तुमचे 8 चॅप्टर करून येणार आहेत. ठीक आहे, आणि हे 60 मार्क किती आउट ऑफ काढायचे तुम्हाला? 98 मार्काचा टोटल पेपर तुमचा असतो, मार्क्स विथ ऑप्शन. 98 मधून फक्त तुम्हाला 60 मार्क आणायचे. ठीक आहे, 98 मधून जर 60 मार्क आले तुमचे 90% आरामात होऊन जातात. हे 60 मार्क झाले प्लस 30 इंटरनलचे जॉईन करून तुमचे झाले 90%. ठीक आहे, 90% तुमच्या आरामात येतील. आता आपण फिजिक्सचे एक चॅप्टर बघून काय काय येणार आहे सगळ्या गोष्टी बघूया. ठीक आहे, पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतात. लास्ट इयर तुम्ही चेक करू शकता, विद्यार्थ्यांनी 90-95% पर्यंत स्कोर केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली तुमच्यासाठी जीवनदान असेल. का रे बाळांनो, तिथूनच का प्रश्न येतात? बोर्ड मला सांगून देतं का हे प्रश्न सांगा विद्यार्थ्यांना? नाही, प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केलेली असते. हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, ठीक आहे, किती येण्याची चान्सेस आहेत, ठीक आहे, कोणत्या कोणत्या वर्षी आलेला आहे, तर या वर्षी येण्याची चान्सेस आहेत की नाही आहेत. फॉर एक्झाम्पल तुमचा क्वेश्चन आहे स्ट्रेट झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो 8 ते 9 वेळा विचारला गेलेला आहे. 10व्या वेळा विचारला जाण्याची शक्यता किती आहे? सगळ्यात जास्त आहे. मग तो प्रश्न नको एका टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये तो असतो. ठीक आहे, म्हणून कंप्लीट अनालिसिस केलेली असते, म्हणून मॅक्झिमम सिमिलर प्रश्न येतात बाळांनो. एकट्याने अनालिसिस नाही करली, पूर्ण टीम लावलेली आहे अनालिसिस साठी. त्यांनी कंप्लीट शीट बनवलेली आहे. ठीक आहे, प्रत्येक विषयाचे टॉप 200 क्वेश्चन इनफ असतात तुम्हाला टॉप स्कोर काढण्यासाठी. ठीक आहे, तुमच्यासाठी एक जीवनदान ठरेल बाळांनो. नक्कीच एनरोल करा. काही अडचण असेल तुम्ही मला व्हॉट्सअपला विचारू शकता. ठीक आहे, चला आता येऊया आपण रोटेशन वरती. रोटेशन मधून किती मार्काचं येणार आहे बाळांनो? तुमचं रोटेशन कमीत कमी 8 मार्क घेऊन येणार आहे तुम्हाला. ठीक आहे, आता वेटेज मध्ये थोडंफार इकडे तिकडे चेंजेस होतात. ठीक आहे, म्हणून त्याला आता तुम्ही फिक्स नाही कन्सिडर करायचे की 8, इथं 7 पण होऊ शकतं, 6 पण होऊ शकतं, पण ऍव्हरेजली तुम्ही कन्सिडर करा 8 मार्काचं तुमचं रोटेशन असणार आहे बेसिकली. ठीक आहे, ठीक आहे. आता रोटेशन मध्ये काय करायचं नेमकं? रोटेशन मध्ये ज्या ज्या गोष्टी सांगतोय व्यवस्थित करा, पेपरात येतील, व्यवस्थित करा. ठीक आहे, पहिली गोष्ट मोमेंट ऑफ इनर्शिया, क्वेश्चन फिक्स. त्यानंतर रेडियस ऑफ गायरेशन, क्वेश्चन फिक्स. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट सांगतोय, व्यवस्थित लिहून घ्या, कायनेटिक एनर्जीचं डेरिव्हेशन. त्यानंतर चौथी गोष्ट सांगतोय पॅरलल ऍक्सिस थेरम. आता एक्झॅक्ट क्वेश्चन तुम्हाला कुठे भेटतील? टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये. ठीक आहे, पण ओव्हरऑल मी तुम्हाला थोडी थोडी आयडिया देतोय. ठीक आहे, आता हे टॉपिक व्यवस्थित करा. रोटेशन म्हटलं की हे 4 टॉपिक तुमचे, एक पण क्वेश्चन या 4 टॉपिकचा मिस नसला झाला पाहिजे. जे बोलतोय ते येईल, व्यवस्थित लक्ष द्या, लिहून घ्या, प्रत्येक गोष्ट लिहा. ठीक आहे, व्हिडिओ नंतर डिलीट होऊन जाईल म्हणून प्रत्येक गोष्ट लिहून घ्या. ठीक आहे, नेक्स्ट केटीजी वरती जाऊ बाळांनो. केटीजी मध्ये ज्या गोष्टी बोलतोय त्या गोष्टी लिहून घ्या. पहिली गोष्ट तुमचं येईल स्पेसिफिक हीट. काय येणार आहे? स्पेसिफिक हीट. मी फक्त शॉर्टकट लिहितोय, व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे, त्यानंतर बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, तुमचा गे-लुसॅक लॉ, या 3 लॉ पैकी एक लॉ पक्का विचारला जाणार आहे. ठीक आहे, त्यानंतर तुमचा फेरीज ब्लॅक बॉडी. लास्ट इयरला मी विद्यार्थ्यांना सांगून थकलो होतो, फेरीज ब्लॅक बॉडी वरती क्वेश्चन करा. एक्झॅक्ट टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स फेरीज ब्लॅक बॉडी वरती आलेला आहे. क्वेश्चन का कोणत्या फॉर्मॅटमध्ये होता तो तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटून जाईल. पण फेरीज ब्लॅक बॉडीचं जे विद्यार्थी एनरोल नसतील टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये, ते फेरीज ब्लॅक बॉडीला व्यवस्थित करा, सगळे क्वेश्चन्स करा. ठीक आहे, त्यानंतर तुमचं इथे क्वेश्चन विचारला जातोय मेयर्स रिलेशन. मेयर्स रिलेशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, हे झालं केटीजी. 4 टॉपिक सांगतो मी, जास्त नाही सांगते तुम्हाला प्रत्येक चॅप्टरचे. केटीजी तुम्हाला अगेन किती 8 मार्क आणून देईल, 7-8 मार्क केटीजी आणून देतो. ठीक आहे, त्यानंतर थर्मोडायनामिक्स 7-8 मार्क तुम्हाला आणून देईल. ठीक आहे, शेवटी तुमचे हे 8 चॅप्टर करून तुमचे 60 मार्क होऊन जाणार आहे बाळांनो, टेन्शन नका घेऊ. 60 मार्क प्लस 30 मार्क तुमचे इंटरनलचे झाले, 90 मार्क तुमचे झालेत फिजिक्सचे. थर्मोडायनामिक्स तिसरं चॅप्टर कोणतं आहे? थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्स वरचा मी
तुम्हाला ओरली सांगतो कोणते क्वेश्चन येणार आहेत. लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स करून जा व्यवस्थित. त्यानंतर प्रोसेसेस ऑफ थर्मोडायनामिक्स. सर प्रोसेसेस काय आणि लॉ काय वेगवेगळेच आहेत का दोघं? प्रोसेसेस म्हणजे कोणतं आहे? एडियाबॅटिक, आयझोथर्मल, आयझोकोरिक, आयझोबारिक, हे काय तुमचं प्रोसेसेस आहेत. लॉज कोणते आहेत? झिरोथ लॉ, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, दीज आर लॉज. गोष्ट समजते? 2 प्रश्न समजले. त्यानंतर थर्मोडायनामिक्स वरती कुठून प्रश्न येतो? त्यानंतर थर्मोडायनामिक्स वरती प्रश्न येतो तुमचा पीव्ही डायग्राम. आणि चौथा प्रश्न तुमचा वर्क डन ड्यू टू थर्मो प्रोसेसेस. ठीक आहे, या 4 टॉपिक्सला व्यवस्थित करा. याच्या बाहेरचं तुम्हाला जास्त काही येणार नाही. ठीक आहे, एक्झॅक्ट क्वेश्चन कुठे भेटतील? टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये. ठीक आहे, चला नेक्स्ट फ्लुइड्स. फ्लुइड्स पण तुमचा 7 किंवा 8 मार्क घेऊन येतो. ठीक आहे, आता ठीक आहे, फ्लुइड्स मध्ये काय करायचं? फ्लुइड्स म्हणजेच मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स बेटा बाळांनो. ठीक आहे, पहिलं तुमचं याच्यावरती प्रश्न असतो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. कशावरती असतं? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. त्यानंतर बाळांनो, त्यानंतर कशावरती असतं? स्टोक्स लॉ. ठीक आहे, त्यानंतर तुमचा ला पॅलेस लॉ. त्यानंतर तुम्हाला सांगतोय सरफेस फिल्म. सरफेस फिल्म. हे 4 टॉपिक व्यवस्थित करा बाळांनो. मजाक नाही सांगत आहे मी, खूप महत्वाचे आहेत. ठीक आहे, लास्ट इयरचे तुम्ही माझे व्हिडिओ चेक करा. युट्यूबचे सेम व्हिडिओ असे टाकले होते. ठीक आहे, फक्त टॉपिक्स थोडे बदल होते. मॅक्झिमम प्रश्न आले त्या टॉपिक्स मधून आणि एक्झॅक्ट क्वेश्चन तर तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये मिळतीलच. ठीक आहे, त्यानंतर फ्लुइड झालं. त्यानंतर तुमचं कोणतं आहे बाळांनो? वेव्ह ऑप्टिक्स. ठीक आहे, आता वेव्ह ऑप्टिक्स म्हटल्यानंतर बाळांनो, वेव्ह ऑप्टिक्स मध्ये एक तुमचा फेमस क्वेश्चन असतो तुमचा ह्युजेन्स प्रिन्सिपल. ठीक आहे, ह्युजेन्स प्रिन्सिपल खूप महत्वाचा प्रश्न आहे बाळांनो. त्यानंतर तुमचा असतो, आता बघा एक प्रश्न असा येऊ शकतो, आता एक्झॅक्ट मला पण नाही माहित, वेव्हलेंथ, अँप्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सी तिघांमध्ये एकाची डेफिनेशन तुमची फिक्स आहे. ठीक आहे, त्यानंतर तुमचा आहे बायप्रिझम एक्सपेरिमेंट. याच्यावरती क्वेश्चन पक्का येतो. त्यानंतर तुमचा फ्रॉन ऑफर डिफ्रॅक्शन. मागच्या वर्षी थकलो होतो बाळांनो, फेरीज ब्लॅक बॉडी आणि फ्रॉन ऑफर डिफ्रॅक्शन हे 2 प्रश्न सांगून विद्यार्थ्यांना थकलो होता. अरे एवढं तर करून जा. 2 प्रश्न आले. ठीक आहे, जुलैच्या पेपरमध्ये पण आले. ठीक आहे, फ्रॉन ऑफर डिफ्रॅक्शन करणार आहेत, व्यवस्थित लिहून घ्या प्रत्येक गोष्ट. ठीक आहे, आता मला माझ्या लॅपटॉपवरती थोडं लॅपटॉपचा प्रॉब्लेम आहे म्हणून मी व्यवस्थित लिहून नाही शकत. ठीक आहे, पण तेवढी गोष्ट समजून घ्या तुम्ही. त्यानंतर ईएमआय मध्ये एक माझा फेवरेट क्वेश्चन बाळांनो, ट्रान्सफॉर्मर. एक तर तुम्हाला फेरीज ब्लॅक बॉडी, ट्रान्सफॉर्मर दोघांपैकी एक प्रश्न पक्काच आहे. तुम्ही 2 प्रश्न करायला लावले होते. ट्रान्सफॉर्मरचा पण प्रश्न लास्ट इयर आलेला आहे. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मरचा वर्किंग डायग्राम सगळ्या गोष्टी व्यवस्थित करा. त्यानंतर लेन्स लॉ. कोणता? लेन्स लॉ. त्यानंतर ईडीज करंट. ठीक आहे, व्यवस्थित करून जा बाळांनो. त्यानंतर फॅराडेज लॉ ऑफ ईएमआय, सगळ्यात महत्वाचा फॅराडेज लॉ ऑफ ईएमआय. मागच्या 5 वर्षाचे पेपर उचला, 5 वेळा हा प्रश्न तुम्हाला भेटेल. 5-10 वर्षाचे उचला, तुम्हाला 5 वेळा मिनिमम भेटून जाईल. ठीक आहे, प्रत्येक वर्षी नाही येत पण मॅक्झिमम चान्सेस आहेत. ठीक आहे, एक्झॅक्ट क्वेश्चन कसा असेल ते तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटेल बाळांनो. हे फक्त ट्रेलर आहे बाळांनो. हे जे सांगतोय ना हे फक्त ट्रेलर आहे. पिक्चर तुम्हाला पूर्ण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये दिसेल. ठीक आहे, त्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक 6 किंवा 7 मार्काला विचारला जातो. ठीक आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक अगेन माय फेवरेट. ठीक आहे, याच्यातून क्वेश्चन कुठून येतो? पहिला क्वेश्चन येतो डायरेक्ट मी सांगू शकतो कॅपॅसिटन्स किंवा पॅरलल प्लेट कॅपॅसिटन्स. ठीक आहे, दुसरा प्रश्न कुठून येतो बाळांनो? दुसरा प्रश्न येतो तुमचा डायइलेक्ट्रिक्स. तिसरा प्रश्न तुम्हाला याच्यात हे पण विचारू शकतात, इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय असतं. ठीक आहे, त्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड झालं, इलेक्ट्रिक डायपोल काय असतो. ठीक आहे, इलेक्ट्रिक करंट काय असतं याचे डेफिनेशन तुम्हाला विचारू शकतात. ठीक आहे, आता याच्यात जास्त काही तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये दिसेल. ठीक आहे, त्यानंतरचा माझा फेवरेट अगेन करंट इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे, करंट इलेक्ट्रिसिटी मधून तुमचा प्रश्न असतो बाळांनो व्हीटस्टोन ब्रिज वरती. दुसरा क्रिचॉफ्स लॉ दोघं. ठीक आहे, त्यानंतर तुमचा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन 3 किंवा 4 मार्कला कन्सिडर करून घ्या, पोटेन्शियल याच्यावरती, पोटेन्शियल ग्रेडियंट वरती. कशावरती? पोटेन्शियल ग्रेडियंट वरती. ठीक आहे, त्यानंतर तुमचा एक प्रश्न 3 किंवा 4 मार्काला कोणता? पोटेन्शिओमीटर वरती. पोटेन्शिओमीटरचे 3-4 मार्काचे सगळे प्रश्न तुम्हाला एक्सरसाइजचे करायचे, पीवायक्यूचे करायचे, टॉप 200 क्वेश्चनचे करायचे. ठीक आहे, एक्झॅक्ट मॅक्झिमम सिमिलर टॉप 200 मधूनच येईल. ठीक आहे, त्यानंतर तुमचा एक डिफरन्स इथं विचारला जाऊ शकतो. कोणता रे बाळांनो? ॲमीटर आणि व्होल्टमीटरचा डिफरन्स. मोस्ट फेमस क्वेश्चन ऑफ करंट इलेक्ट्रिसिटी.
ठीक आहे. तर हे तुमचे झाले करंट इलेक्ट्रिसिटीचे. असे तुम्ही जर हे सगळे चॅप्टर केले बाळांनो, हे 8 चॅप्टर तुम्हाला 60 मार्क घेऊन येते बाळांनो. 60 मार्क हे होऊन जातात तुमचे, प्लस 30 मार्क इंटरनलचे तुमचे झाले ना रे बाळांनो 90. अजून तुम्हाला काय हवंय सांगा मला, ठीक आहे. आणि हे चॅप्टर पण कसे करायचे, तुम्हाला सगळं काही नाही करायचं की मला डायजेस्ट पण करायचे, 21 सेट पण करेल मी, त्यानंतर नवनीत बी करेल, टार्गेट बी करेल, हे करेल ते करेल, काहीच करायची गरज नाही. HSCचं टेक्स्टबुक, त्याच्या एक्सरसाइज, टॉप 200 क्वेश्चन, PYQs, तिघ गोष्टी इनफ आहेत. एक पण क्वेश्चन तुमचा सुटणार नाही जर तिघ गोष्टी व्यवस्थित केल्या तर, ठीक आहे. ट्रस्ट मी 90% इझिली पॉसिबल आहे. नेक्स्ट तुम्हाला कशावरती पाहिजे बाळांनो, आता हा फिजिक्स पेपर लीक सांगितला, नेक्स्ट पेपर लीक कशावरती पाहिजे प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये मला सांगा. टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये एनरोल करा बाळांनो, ट्रस्ट करा, पॉसिबल आहेत गोष्टी. मागच्या वर्षाचे रिझल्ट बघा, ठीक आहे. अनालिसिस, प्रत्येक क्वेश्चनचे अनालिसिस, एक प्रश्नाला आम्ही 2-2, 3-3 दिवस घेऊन बसलो होतो सगळे टीचर्स, की हा प्रश्न कुठं आलाय, किती वेळा आलाय, किती वेळा विचारले जाण्याची शक्यता आहे, म्हणून त्यांना व्यवस्थित करा. जे एनरोल नसतील काही हरकत नाही, मी युट्यूबवरती खूप प्रयत्न करेल मॅक्झिमम गोष्टी प्रोव्हाइड करण्याच्या, पण सगळ्या गोष्टी नाही करू शकत. जे एनरोल्ड आहेत त्यांच्यासाठी स्पेशल गोष्टी असू शकतात काही, ठीक आहे. नेक्स्ट पेपर लीक नक्कीच कॉमेंट करा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आता थोडे मोठे येतील, ठीक आहे, व्हिडिओ मोठे येतील आता, ठीक आहे, कारण कामाचे व्हिडिओ आहेत. आणि HSCचं बुक इनफ आहे, टॉप 200 क्वेश्चन इनफ आहे, PYQs इनफ आहे. या 3 स्टेप जर केला तुम्ही, गॅरंटी देतो 90 मार्क्स तुमचे कुठंच गेले नाही, ठीक आहे. चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये, कॉमेंट करा. तोपर्यंत बाय, टेक केअर.